असं काय वाटतं? एक राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक आहे 2024 इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया. त्या पुस्तकामध्ये राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना अजून त्यांचे काही मित्र बरोबर होते. भुजबळ त्यांच्याशी चर्चा करत असताना हे स्पष्ट शब्दात म्हणाले की ईडीची कारवाई थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी, त्या मनस्तापापासून वाचण्यासाठी वयाच्या 75व्या वर्षी मी काही सहन करू शकत नव्हतो म्हणून आम्ही बीजेपीत गेलो आणि आता मी सुखाने आहे. आता ईडी बीडी संपली आहे. म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की ईडी सीबीआयचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना सतावणे आणि नंतर त्यांना आपल्यात व्हाईट वॉश करून वॉशिंग मशीनमधनं काढून आपल्याकडे घेणे हे बीजेपीने केलं. आणि भुजबळ सत्य बोलणारा माणूस आहे, कारण का ते आक्रमक आहेत. आक्रमक माणूसच सत्य बोलतो, त्यामुळे ते सत्य बोलून गेले. त्याच्यात काय मोठे म्हणजे तुम्हाला असं आश्चर्य काय वाटतं? आणि आम्ही तर सांगत होतो, शरद पवार साहेबांपणच काय सांगत होते की ईडीचा गैरवापर केला आहे, ईडी धमकवण्यासाठी वापरली जाते, सीबीआय धमकवण्यासाठी वापरली जाते, इन्कम टॅक्स धमकवण्यासाठी वापरली जाते. अशा संस्थांचा असा वापर होणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचंच होतं. त्याच्याने सरकारं पाडली गेली. किती जणांनी उद्धव ठाकरेंना जाऊन सांगितलं की ईडी लागली आहे साहेब, आम्हाला जाऊ द्या. ते उद्धव ठाकरे पण कधीतरी सत्य सांगतीलच. आणि माझी इच्छा आहे तिने लवकरात लवकर सत्य सांगून टाकावं. सर, जे भुजबळ सांगतात ते अजित पवारांच्याच मनातलं बोलतात आहेत का? गेलेले सगळे जे आज मंत्री आहेत ते सगळे ईडीच्या जाळ्यात होते. असा एकही नाही त्याच्यातला जो ईडीच्या जाळ्यात नव्हता. काही आहेत आता बनसोडे सारखे मंत्री आहेत ते नव्हते. काही जण आहेत ज्यांच्या मागे ईडी नव्हती, पण जे मोठे कलाकार आहेत ते सगळे मोठे कलाकार ईडीच्या जाळ्यात होते. सर, भुजबळ साहेबांनी सांगितलं की मी ओबीसी असल्यामुळे माझ्या पाठीमागे केंद्रीय हे त्रिवार सत्य आहे. ते काय म्हणाले? त्यांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात आज खूप अर्थ आहे. ते म्हणाले मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर कारवाई झाली, मी उच्चवर्णीय असतो तर माझ्यावर कारवाई झाली नसती. याचा अर्थ ते म्हणालेत त्याच्यात मी उच्चवर्णीय नव्हतो. म्हणजे जो आम्ही भाजपावर कायम का आरोप करत असतो की जातीविद्वेषाचं राजकारण ते करतातच, पण जात वर्चस्ववादाची लढाई ते अधिक लढत असतात. जात वर्चस्ववादाच्या लढाईत भुजबळ मारले गेले हे भुजबळ सांगतात. मी तर आरोप करतच असतो की जात वर्चस्ववाद हा भाजपचा धर्म आहे. ते इतर धर्मीयांना जगूच देत नाही. त्यांना ओबीसी नको असतात, त्यांना दलित नको असतात, त्यांना आदिवासी नको असतात, त्यांना ख्रिश्चन नको असतात, त्यांना मुसलमान नको असतात. अरे, ज्या देशामध्ये 85% ओबीसी, एससी म्हणजे मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी 85%, त्या देशातल्या 85% लोकांबद्दल तुम्हाला राग आहे, तुम्ही दाखवत नसलात तरी. आणि हे भुजबळांनी बोलून दाखवलं. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे की त्या माणसाने तोंड तरी उघडलं. काय त्यांनी बोलल्यामुळे आज देशभरात गेलं, महाराष्ट्रभरात गेलं की भाजपचा मूळ स्वभाव काय आहे. निवडणूक राहू द्या बाजूला, हो, निवडणूक होते जाते येते जाते, पण भाजपची मानसिकता त्यांनी स्पष्ट केली की उच्चवर्णीय असतो तर माझ्यावर या धाडी पडल्या नसत्या, माझ्यावर केसेस झाल्या नसत्या. हे ईडी लावण्यापेक्षा महाभयंकर आहे. हे ईडी लावण्यापेक्षा महाभयंकर आहे. बाकीच्यांना धमकावलं गेलं, त्यांना 2.5 वर्ष तुरुंगात ठेवलं. धमकावणं वेगळं आणि तुरुंगात टाकणं वेगळं. कोणाला धमकवलं मोदी साहेबांनी येऊन आणि नंतर ते कसे बीजेपीत गेले हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राने आठवावं कोणाला धमकावलं. ते जाहीर भाषणात तर धमकावलं. मात्र आता ते कुठंतरी हे बघा, पुस्तकावर केस करा ना. राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक आहे
2024 इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया. त्यांनी राजदीप सरदेसाईला मुलाखतीत सांगावं वाटतं की मी तुमच्यावरती केस टाकतोय डिफमेशनची, माझी बदनामी केली म्हणून सांगावं ना राजदीप सरदेसाई. मग मी अजून सत्य सांगेन. बदलून घेतलंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी बोलावं ना, राजदीप सरदेसाईबद्दल त्यांनी बोलावं, मग मी अधिक सत्य सांगतो. वॉशिंग मशीन बीजेपी आहे हे दरवेळी म्हटलं जातं. ते तुम्हाला आता सत्य झालं ना. असं आहे की आमच्या बोलण्याला काय अर्थ नसतो. भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ हे सगळे बोलले तर मग त्याला, हे रडारवर होते ते बोलले तर त्याला अर्थ आहे. ह्यांना तर 2.5 वर्ष जेलमध्ये ठेवलं, हाल केले ते. जेव्हा माणूस विव्हळतो, ज्याच्या हृदयाला जखम असते, जिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं, तो माणूस जेव्हा बोलतो ना तेव्हा इथली भाषा बोलतो, इथली. त्यांना ते बोलायचं नसेल कदाचित, पण बोलून गेले. भावना ह्या मनुष्य स्वभावातल्या मुख्य स्तोत्र असतं बोलण्याचं. आणि भावना विवश होऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता ते भले निवडणुकीच्या वातावरणात ते नाही म्हणतील, पण आज जे सत्य समोर येते महाराष्ट्राच्या, की ओबीसींना सोडत नाहीत, दलितांना तर सोडतच नाही. ती भीमा कोरेगावच्या केसमध्ये आजही 15-16 लोक आतमध्ये आहेत. आजही भीमा कोरेगावच्या केसेसमध्ये 800 दलितांना दर महिन्याला कोर्टात जावं लागतं. हे त्रिवार सत्य आहे की ओबीसी यांना नको. आज ओबीसीच्या स्कॉलरशिप बंद, एससीच्या स्कॉलरशिप बंद, एसटीच्या स्कॉलरशिप बंद. म्हणजे आमचा शिक्षणावरच हातोडा घातलाय. म्हणजे शिक्षणापासून 5,000 वर्ष आम्हाला वंचित ठेवलं. आणि आता कुठे आम्ही मार्गावर येत होतो. तुम्ही जो आरोप लावता त्यांच्यावर पण सुरू आहे अनेक असं आहे की नवीन स्कीम असं दाखवायला लागतंच. दाखवायला तर लागतंच. इलेक्शन गिमिक म्हणा तुम्ही याला. सत्ता प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात. काहीही. जर पंतप्रधानांसारखा माणूस बोलू शकतो, ज्यादा बच्चे पैदा करने वाली कौम, मंगळसूत्र चोर, ते काही करू शकतात. काही. राम मंदिरामध्ये पूर्ण पाणी गळतंय, ह्याच्याबद्दल कधी मोदी साहेब बोलले का आमचे? भारतामध्ये तुमच्या सीट्स का कमी झाली याच्याबद्दल बोलले का कधी? राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाला हे बोलले का कधी? अयोध्येच्या पराभवाबद्दल कधी जबाबदारी स्वीकारली का? कारण अयोध्येमध्ये बहुसंख्याक हिंदू असताना एका मागासवर्गीय दलित उमेदवाराला त्यांनी निवडून दिला. अवधेश प्रदास त्यांचं नाव. हे उत्तर प्रदेशातलं सत्य आहे. महाराष्ट्रात तर असे 28 जागा आहेत जिथे मुसलमानांचा काहीच संबंध नाही. फक्त 90% हिंदू आहेत, तरी बीजेपी 1-1 लाखांनी हरली आहे. 1 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख. दिंडोरीला तर आम्ही 3.5-4 लाखांनी जिंकलो असतो. त्या ते तुतारी होतं ना जे आत्ता काढून टाकलं इलेक्शन कमिशननी, त्याला 1.5 लाख मतं मिळाली. आणि आमचा माणूस 2.5 लाखांनी जिंकलाय. भगरे सर हा उमेदवार सुद्धा दिला. म्हणजे त्याच नावाचा. आणि ह्यांना भगरे सर म्हणून ओळखलं जातं, तर ह्यांनी नाव लिहिलं भगरे, पण त्यांनी भगरे सर हा ह्याच्यावर छापून आणला बॅलेट पेपरवर. नशीब यांना माझ्या इथे जितेंद्र आव्हाड मिळाला नाही. महाराष्ट्रात शोधला त्यांनी, अख्ख्या महाराष्ट्रात शोधत होते जितेंद्र आव्हाड आहे का कोणी बघा. मला असं विचारलं तर सांगितलं तर बीएमसी मध्ये एक जितेंद्र आव्हाड नावाचा पोरगा काम करतो. बीएमसी, खरं सांगतोय, त्याचा नंबर पण देतो तुम्हाला. आणि मी त्याला फोन पण केला आणि सांगितलं, ए बाबा तुझ्याकडे आला बेला तर देऊ नको काय. तर म्हणाला साहेब मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये कामाला आहे, मी कसं देईन. एकीकडे भाजपा तर कराच तो राजदीप सरदेसाई आहे. सगळे पुरावे हातात ठेवलेले आहेत.
तुम्ही कुठे बोललात, कधी बोललात, कुठल्या डायनिंग टेबलवर चर्चा चालू होती, सगळं त्याला माहिती आहे. त्याच्याबरोबर कोण होतं हे मला माहिती आहे. अधिक बोलत नाही मी, जाऊ दे. सकाळपासून मी एवढंच काम करत होतो. सर तटकरे असं म्हणतात की राजीव सरदेसाई त्यांचा माणूस आहे म्हणून ते हा झालं, त्यांचा माणूस, तुमचा माणूस, त्यांचा माणूस, तुमचा माणूस. बरोबर आहे, आमचा माणूस, आमचा ना. राजदीप सरदेसाई माझा मित्र आहे. राजदीप सरदेसाई यांनी अनेक वेळा शरद पवारांना अडचणीत आणलंय. पत्रकार कोणाचे नसतात, पत्रकार एक स्वतंत्र मनाचे असतात आणि त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं याच्यासाठी आम्ही कायम बोलत असतो. पत्रकारांवर दबाव कोण आणतं, त्यांच्या मालकांवर दबाव कोण आणतं, संपादकांना फोन कोण करतं, हे आमच्या इतकं कोणाला माहिती आहे काय? भाटकर साहेब जाऊ दे, आता काय बोलत नाही. उद्धव ठाकरे असताना मला क्लीन चिट मिळाली महाराष्ट्र घोटाळ्यातून असं छगन भुजबळांनी आता सांगितलं. असं आहे की मला आता त्याच्यात काही बोलायचं नाहीये. कशातनं क्लीन चिट मिळाली, काय मिळाली, तुम्ही काय म्हणजे काय, जेव्हा तुम्ही स्वतःच्या तोंडानेच सांगता की ईडी माझ्यावरती, मी मागासवर्गीय होतो म्हणून लावली गेली, माझ्या चौकशा केंद्रीय यंत्रणांचा वापर माझ्यावर त्याच्यासाठी केला आणि त्याच्यामुळेच मी बीजेपीत गेलो, हे त्रिवार सत्य आहे. तुमचे सगळे जे मंत्रिमंडळात बसलेत त्यांनी इथे हात ठेवून सांगावं किती कशासाठी गेले. आम्हाला माहिती आहे ते कशासाठी गेले. मी नाव घेत नाही कोणाचा. स्वतः मोदी स्टेजवरनं कोणाचं नाव घेऊन बोलतात, तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. आता हे सत्य नाकारतील का कोणी? आणि शरद पवार साहेब तर जाहीर भाषणात बोलत असतात. सर एकीकडे भाजपामध्ये आल्यानंतर आरोप होता का? कारण की आर पाटलांनी जर हे बघा, आर पाटील हा सत्यवादी माणूस होता आणि मेलेल्या माणसाला तो जिवंत नसताना त्याच्यावर आरोप करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. मला आता ते आठवत नाही, संस्कृतमध्ये म्हटलं जातं की मृत्यूनंतर वैर संपत वगैरे असं काहीतरी एक वाक्य आहे. आता कशाला आर पाटलांचं नाव घेतात? आर पाटलांनी किती प्रकरणात तुम्हाला वाचवलं तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही नदीत बंगले बांधणार, कोणी वाचवलं? नदीच्या पात्रामध्ये तुम्ही बंगले बांधणार, तुमच्या बंगल्याचं स्टिल्ट म्हणजे काय, स्टिल्ट नाही काय ते पायलिंग नदीच आहे. आर पाटलांनी तुम्हाला किती ठिकाणी मदत केली हे सांगा ना. गेल्यानंतर त्यांनी माझ्या फाईलवर सही केली. आर पाटील सत्यवादी माणूस होता, ते मलाही छापायचे, तुझ्यामुळे ही गुंडगिरी वाढली, तू हे गुंड तुझे मित्र आहेत बोलायचे ना. अर्थात माझे मित्र होते का नव्हते नंतर त्यांना समजलं, पण ते बोलायचे काय त्याच्यात. ते सत्यवादी होते, प्रचंड प्रामाणिक माणूस होता तो. आणि आता कशाला तारीख आणि काय, आता उरलं काय म्हणजे सॉरी टू से, पण चंद्रचूडांनी त्याचा चोथा करून टाकला. आणि मला दुःख त्याचं नाही आहे की आमच्या राजकारणाचा चोथा झाला, वाईट ह्याचं वाटतं की या देशाचं राजकारण बिघडलं. ह्याच्या पुढे कुठलंही सरकार कधीही मोडता येईल, कायद्याला काय अर्थच राहिला नाही. 10th शेड्यूल, साधा लॉयर जर 10th शेड्यूल वाचेल आणि त्याचा थोडासा अभ्यास करेल, तो लगेच सांगेल की ह्या फुटी या सगळ्या चुकीच्या होत्या. त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवताच येत नाही कायद्यानुसार. नाही ऐकलं, तारीख पे तारीख. आता हेच गरज गेले, आता कोण देणार तारीख? आता गरज काय तारखेची? घड्याळाच्या खाली काहीतरी लिहावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. घड्याळावर पाळतच नाही, सुप्रीम कोर्टालाच उडवून लावतात. सुप्रीम कोर्ट बघायची भूमिका घेतं, त्याला काय करायचं काय आता आम्ही? 30,000 पुरावे दिलेत महाराष्ट्रभरातनं आम्ही, 30,000 पुरावे की घड्याळाखाली काहीही लिहित नाहीत. जे त्यांनी लिहायला पाहिजे की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोण सुप्रीम कोर्ट? आणि सगळं निदर्शनास आणून देखील सुप्रीम कोर्ट गांभीर्याने घेत नसेल तर माणसाला वाईट वाटणार ना. आमच्यासारखे जे हाडामासाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी हे घड्याळ
देशभरात पोचवण्यासाठी मेहनत घेतली आहे. मी तर राष्ट्रीय अध्यक्ष होतो. आसामच्या निवडणुका लढवल्या, गुजरातच्या निवडणुका लढवल्या. म्हणजे मी स्वतः जाऊन तिथे महिनाभर राहिलो आहे. मला तर वाईट वाटणारच. ते आमदार निवडून आणलेत आम्ही 4-4, 5-5. सो अमित शाह मोदी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींनी इथे न येता दुसरीकडे जावे असं देखील आता त्याचं त्यांनी म्हणणं आहे. काही म्हणा, त्याच्याशी मला काय करायचं. पण आता फडणवीस ट्विट यांनी करतायत. फडणवीस यांनी पुन्हा ते जे युपीचं जे होतं बटेंगे तो बटेंगे त्याचा अर्ध फक्त ट्विट केलंय आणि मोदी शहांचा ट्विट केला त्या फक्त बटेंगे तो असं गृहमंत्री आहेत. म्हणून त्यांनी थोडं मर्यादा बाळगल्या असतील. त्याचा अर्थ तोच आहे ना, बटेंगे तो कटेंगे. हिंदूंना कशाला घाबरवताय हो? हिंदू हा घाबरट मनोवृत्तीचा नाही आहे. शिवाजी महाराजांच्या परंपरेतला आहे तो. आम्ही घाबरट नाही आहे. मी हिंदू आहे, मी घाबरट नाही आहे. पण तुम्ही हिंदूंना घाबरवताय मुसलमानाचा चेहरा दाखवून. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, एक वा एक वा एक वा. हिंदू एक झाला असता तर तुम्ही लोकसभेत 31 जागा हरलाच नसतात. हिंदूंना कंटाळा आलाय तुमचा, कंटाळा. पोलरायझेशन होते कुठे. पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न आहे, ते होत नाही ना. जसं आज भुजबळांनी सांगितलं, हे सत्य आहे ना. हेच सत्य आहे की जात वर्चस्ववाद हा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. ओबीसींना संपवायचं म्हणून तर ओबीसी विरुद्ध मराठा भांडण लावलं गेलं. त्याच्यामुळे भुजबळांनी जे काय आज सांगितलेलं आहे ते मला मनापासनं, खूप वर्षापासनं माझ्या मनात होतं. आज भुजबळांनी सत्य उघड करून टाकलं. भुजबळांनी याच्या आधी एकदा आरोप लोकसभेच्या असाही केलेला की शरद पवार त्यांना टार्गेट करतात कारण का ते ओबीसी आहेत. लोकसभेच्या उपमुख्यमंत्री कोणी केलं? पहिल्यांदा 90 मध्ये महसूल मंत्री कोणी केलं? घरी जाऊन बसलेल्या भुजबळांना नाशिकवरनं बोलवून घेऊन विधान परिषदेने निवडून आणणं आणि त्यांना विरोधी पक्ष नेता करणं, हे कोणी केलं? या राज्याचा पहिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे कोण होते? या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण होते? पुढची पदं मी सांगत नाही. ईडी हमारे पीछे लगाई गई थी. हम बीजेपी में जाने का कारण ही ईडी है. ये तो हम भी बोलते थे, लेकिन आज उन्होंने सत्य बताया और कहा कि हमारे साथीदार भी उसी लिए बीजेपी में गए. अभी साथीदार कौन है आपको मालूम है? ये जितने मंत्री हैं उसमें से 70% मंत्री तो सिर्फ ईडी के कारण गए, जो शरद पवार साहब हमेशा बोलते थे. अब ईडी अगर महाराष्ट्र का राजनीति तय करना होने वाली है तो फिर राजनीति को क्या अर्थ है? जो उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने उसमें ये सभी एलिगेशन रिफ्यूट किए. उन्होंने कहा कि तो मैं कहता हूं आप कोर्ट में जाइए, राजदीप सरदेसाई को कोर्ट में खींचिए. और ये मुलाकात कहाँ हुई, कौन से टेबल पे हुई, खाना क्या था और क्या था और उनके साथ कौन था, ये सब मुझे मालूम है. ओबीसी फैक्टर को देखिए आप कैसे. ये तो बराबर है, ओबीसी फैक्टर तो है ही. जात वर्चस्ववाद की लड़ाई बीजेपी आज नहीं लड़ रही है. उनके जो प्रमुख, उनकी जो मातृ सत्ता है, मातृ संगठना है, उसने तो हमेशा दलितों को, ओबीसी को तो बाहर ही निकाला. आरक्षण का विरोध सबसे ज्यादा किसने किया? किसने किया? आरएसएस ने. लेकिन दूसरी तरफ बीजेपी जो है वो पिछले कई महीनों से अरे ऐसा है, ऑपरेशन ऐसा है, आगे एक मशीन चलती है और पीछे एक छोटा सा ड्राइवर बैठा हुआ रहता है. लोगों को मशीन दिखती है, पीछे का ड्राइवर दिखता है क्या? बीजेपी का ड्राइवर है. बीजेपी नहीं, उनकी विचारधारा धर्म के खिलाफ है. इस्लाम, मुसलमान, क्रिश्चियन, वो जाति में ओबीसी, दलित, शेड्यूल ट्राइब यानी 85% जो लोक संख्या है, जात संख्या है, उनके खिलाफ है बीजेपी. उनको क्या चाहिए? ये जिनका आरएसएस और इनका अभ्यास है, उनको मालूम है उनको क्या चाहिए.
चातुर्वर्ण ये भारत का धर्म है, धर्म व्यवस्था है, ऐसे मानने वाले लोग उनको क्या कहेंगे आप? जिनको संविधान ही मान्य नहीं था उनके बारे में क्या कहेंगे आप? फडणवीस का ट्वीट आया है, बटेंगे वही वोट जिहाद। तो आगे मैं बोलता हूं, कटेंगे, समझ लो, लेकिन पोलराइजेशन क्यों करना चाहते हो? क्योंकि हारने वाले हैं। लास्ट अब ये आप भुजबल ने इतना बड़ा गोप्य स्फोट कर दिया है, तो आपको लगता है ओबीसी आज खुश होंगे? आप पूरे ओबीसी, मेरे जैसा ओबीसी आज जिंदा हो गया, जाग गया। क्या रे, यानी मैं जो बोलता था सालों साल, इसका कोई समर्थन नाही करता था, सब बोलते थे तू काय बोलतो यार, कशाला एवढं जातीवादावर बोलतो? जातीवादाचं दुःख काय असतं ना, आम्ही अनुभवलंय, आम्ही अनुभवलेली माणसं आहोत. आमच्या घरच्यांना कशी वागणूक दिली जायची हे अनुभवलेली माणसं आहोत आम्ही. त्या जातीवादाचा जास्त स्पष्टपणाने मला बोलायला लावत जाऊ नका. जेव्हा जखम इथे असते ना तेव्हा कधीतरी विवळत ती बाहेर पडते. तो साथ ही साथ एक और सोच भी दिखाया जा रहा है कि अगर वही सत्ता आज खड़े गए थे वो बहुत अच्छा चढ़ते. अरे भोंगे होता है क्या सुबह, क्या यानी सुबह जो होता है वो राज ठाकरे जी, आपको मालूम है क्या कि रात को गांव में हर मंदिर में भजन होता है, टंग 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 टंग. आप कभी भी गांव की तरफ जाइए और गाड़ी पार्क कर दीजिए, आपको दूर दूर से न संगीत आएगा, टन 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 टन, तबले का आवाज, मृदुंग का आवाज, सब बंद कर दिया. मालूम है सुबह 4:30 बजे काकड़ आरती होती थी, तो काकड़ आरती के ऊपर भी बंदिश लगाई गई. आप एक आंख फूटने गए, दोनों आंख फूट गई. गांव में एक 10%, 5%, 3% मुसलमान है, 90% हमारे लोग हैं, हिंदू है, जो सुबह 4:30-5 बजे उठ के मंदिर में जाके भजन कीर्तन करते, तो करामा क्या गाथा पढ़ते रहते हैं. सब बंद हो गए. पर ये भोंगे बंद कर देंगे, भोंगे बंद कर देंगे, भोंगे बंद कर देंगे, क्या है? हर 3 साल के बाद राज ठाकरे बोलता है कि भोंगे बंद कर देंगे. चुनाव का माहौल शुरू हुआ कि राज ठाकरे का भोंगा आ गया. सर 2021 सालीच त्याचं भाषण होतं. अहो तुम्ही पत्रकार कसे हो असे भोळे, एवढे भोळसट का बरं तुम्ही? राज ठाकरे हे बीजेपीचं बोलकं भावलंय, एवढे भोळे कसे काय हो तुम्ही? अरे दिलीप वसवडे म्हणाले की निवडणुकीनंतर समीकरण बदलू शकतात, 6 पक्ष आहेत, काही होते. चांगलं स्वप्न बघतात ते. 2019 पॅटर्न परत बघायला भेटणार का महाराष्ट्र? 2019 मध्ये तसं झालं, तसं परत बघायला भेटलं. असं आहे की त्यांनी समीकरणं बदलतील, त्यासाठी शरद पवारांचे निवडणुकीच्या आधी महिनाभर दरवाजाला टाक 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 करत होते. तेव्हा त्यांना समीकरणं बदलवण्याची फार इच्छा होती, नाही बदललं. त्यांनी कधीच अजित पवारांना रामराम केला असता. शरद पवारांनी जरासा असा दरवाजा उघडला असता तर कधीच त्यांनी अजित पवारांना रामराम करून टाकलं. आता हे सत्य बोलायचं नसतं आम्हाला, पण हे नवीन काहीतरी पुढ्या सोडायच्या, या पुढे सोडणं बंद करा ना. आम्ही निवडणूक शांतपणाने लढवतो, कुठेही गुप्त गोष्टी सांगत नाही. तुम्ही कशाला नको ते बोलता? शरद पवारांच्या हृदयावरची जखम जी तुमच्या सगळ्यांमुळे झाली आहे ती आता भरून येणं शक्य नाही. तुम्ही किती मोठी जखम केली आहे. दिलीप वळसे पाटील, मला आठवतं तुम्हाला अंगा खांद्यावर, अजित पवारांना अंगा खांद्यावर केलं त्यांनी. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही त्यांचे पीए झालात, तुमच्यावर प्रचंड विश्वास होता. आम्हाला माहिती आहे, म्हणजे कुठेही काही अडचण आली की पहिल्या 2-4 जणांना जो कॉल जायचा त्याच्यातले एक दिलीप वळसे पाटील होते. आज मी महाराष्ट्राला सांगतो, कदाचित ते पवार साहेबांना आवडणार नाही, ज्या दिवशी दिलीप वळसे पाटील गेले त्या दिवशी मी शरद पवार साहेब अशी खुर्चीत बसतात
आणि मी असा बरोबर समोर बसलो होतो. ते मला म्हणाले, अरे दिलीप पण जायचं म्हणतोय. आणि हे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते दुःख मी स्वतः बघितलेला माणूस बोलतोय. आणि मी म्हटलं, साहेब ज्याला जातायत त्यांना जाऊन द्या, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय. पण एक लक्षात घ्या, मला महाराष्ट्राला आजही सांगायचं, शरद पवार माणूस आहे, त्याला हृदय आहे. ते जरी दाखवत नसले तरी त्यांना झालेलं दुःख ते अश्रू पण वाहू देत नाहीत. ते त्यांच्या अश्रूंना वाटही मोकळी करून देत नाहीत. एकांतात काय करत असतील मला माहीत नाही. मला आठवतं, मी सांगलीमध्ये एक भाषण केलं होतं. तेव्हा त्यांना असा हुंका आला, पटकन त्यांनी सावरलं. पण एका माणसाकडे एका पोराने ती व्हिडिओ टेप केलेली अख्ख्या महाराष्ट्रात गेली. त्यांना वाईट वाटतं ना, का नाही वाटणार. त्या सख्या पुतण्याला आयुष्यभर मांडीवर केला, असा तळहाताच्या फोडासारखा जपला, त्यानेच त्यांची वाट लावली. पक्ष काढून घ्यावा, निशाणी काढून घ्यावी. अहो तो दगडाचा नाही हो माणूस. पाषाणालाही पाणी सुटतं, तो माणूस आहे. सर बुलबुल भोंगे मशिदीवरची भोंगे आहेत त्या. हा, ते एक्सपर्ट आहेत चढण्यात, फटाफट चढतील. हिंदी में जाना चाहिए. सर आपलं काय, आणि हर्षवर्धन पाटील जेव्हा बोललेले की भाजपमध्ये गेलं चांगली भूक लागते. आता जाऊ दे, आता सगळंच काढू नका, जाऊ दे. आता भुजबळांनी सत्य सांगितलं ना तुम्हाला, आणि ते राजदीप सरदेसाईंनी पुस्तकात आणलं ना, अजून ह्यापेक्षा तुम्हाला जास्त काय पाहिजे. नुसतं बोलणं आहे, पण राजदीप सरदेशी बोलताना, आणि मी अधिक बोलत नाही. सर राज ठाकरेंचं निवडणुकीच्या प्रचाराची एक फ्रस्ट्रेशन निघते का? राज ठाकरे बीजेपी सोडा. थैंक यू सर. ओके. समाजाने एकत्र येऊन मतदान केलं ना, आणि तुमच्यासारख्या धर्मद्वेषी माणसं जी महाराष्ट्राला बिघडवत आहेत त्यांना पळवलं. 31 जागांवर आणलं, 17 जागेंवर आणलं. हिंदू समाजच एकत्र आला. कारण का गडचिरोलीत काही मुसलमान नाही आहेत, चंद्रपूरमध्ये काही मुसलमान नाही आहेत, दिंडोरीमध्ये काही मुसलमान नाही आहेत. 2 जागा 3 जागा सोडल्या तर सगळीकडे हिंदूंनीच तुम्हाला हाकलून लावलं.